पीछे वाले रुक जाइए, कहीं पर नहीं जाना, हमें यही बैठे रहना है। ये इन लोगों की कोशिश है प्रोटेस्ट को खत्म करने की। तानाशाही, मोदी तेरी गुंडागर्दी, मोदी तेरी गुंडागर्दी। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। मोदी तेरी गुंडागर्दी, इतिहास ने फिर एक बार सिखा दिया, जब जब इस देश के युवाओं ने हाथ में कमान थमी है, जीत युवाओं की हुई है। हम सब ने देखा जिस तरह से युवा एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के लिए लड़ाई लड़ रहे थे और आज एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा हो गया है। ये आपकी जीत है। मैं सबसे कहना चाहूंगी कि एजुकेशन सिस्टम के सुधार के लिए, हम निर्धार करने के लिए आइए हम लोग सब लोग 4 बजे जो है बांद्रा के बैंड स्टैंड के जो है एमबी थिएटर है वहां पे मिलते हैं और साथ में वापस एक बार निर्धार करते हैं कि इस देश के संविधान को बचाने के लिए, शिक्षा को बचाने के लिए साथ में मिलके राष्ट्रगान गाएंगे। देशातील जेन झीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे। जेन झी काय करू शकते या देशात, ही शक्ती जर जेन झीची एकवटली तर देशातील सरकार उलथवू शकते। सरकारमध्ये असलेली शिक्षणाप्रती व्यवस्था बदलवू शकते। जेन झी जर एकवटली तर सरकारच्या चुकीच्या धोरणाला दुरुस्तही करू शकते। जेन झी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खिचू पण शकते। हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेलं आहे। आणि या घडीची आणखी एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणार आहेत। मातोश्रीवर ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। अधिकचे अपडेट आपल्याला अजय माने देतोय। अजय, काय अपडेट मिळत आहे? आपण जर पाहिलं तर जसं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची भूमिका आणि घोषणा केली होती, तशीच आता राजीनाम्यानंतर पुन्हा हे ठाकरे बंधू एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। यंदा मातोश्री म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे। 4 वाजता संध्याकाळी जी ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यावेळेस या ठिकाणाहून साधारणतः 3:30च्या सुमारास राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघतील आणि ते मातोश्रीवर जातील आणि त्याच्यानंतर 4 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि त्याच पत्रकार परिषदेतून उद्याचा जो मोर्चा आहे मग त्याच्यानंतर तो थांबवायचा की त्याचं रूपांतर दुसऱ्या विजय मोर्चामध्ये करायचं, या सगळ्याबाबत भूमिका जी आहे ती दोन्ही बंधू समोरासमोर मांडताना पाहायला मिळते। आता स्वतः मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबतची ग्वाही दिलेली आहे की दोन्ही नेते एकत्रितरित्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे एकीकडे जेनजीने उभारलेला, समाज माध्यमांवर उभारलेला हा लढा, त्याच्यानंतर तो ग्राउंडवर आला आणि ग्राउंडवर हा लढा आल्यानंतर आता एक मोठा विजय या जनरेशन झेडला, म्हणजे जी चळवळ समाज माध्यमांवर उभी राहिली त्यांना मिळालेली आणि त्याच्यानंतर हे राजकीय नेते आपली आपली प्रतिक्रिया आणि त्यांची भूमिका बजावताना पाहायला मिळतात आणि अशातच राज ठाकरेंकडून असो किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून असो या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला होता। त्याच्यासाठी आंदोलनं केली गेली होती। राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये येऊन जे विद्यार्थी यायचे त्यांच्यासोबत बसलेले पाहायला मिळाले, शर्मिला ठाकरे बसलेल्या पाहायला मिळाल्या, अमित ठाकरे जंतर मंतर गेले होते आणि उद्धव ठाकरेंनीही 2 वेळा या ठिकाणी आंदोलन केली। मागचा रविवार असो तर किंवा मग काल झालेलं आंदोलन असो, या वेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि त्याच्यानंतर उद्याच्या मोर्चा आधीचा हा राजीनामा जो आहे तो आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे ठाकरे बंधू जे आहेत ते संयुक्तरित्या पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका काय याची मांडणी आपल्याला करताना पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे दिल्लीत जंतर मंतरवर तग धरून बसलेले जे विद्यार्थी होते की राजीनामा पाहिजे, तो राजीनामा झालेला आहे, पण आता राजकीय प्रतिक्रिया या सगळ्या पटलावर येऊ लागल्या आणि या राजकीय प्रतिक्रियामध्ये ठाकरे बंधूंची भूमिका काय
ती 4 वाजता स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळाल. त्यात विशेष म्हणजे की राज आणि उद्धव म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्षाचे नेते एकत्रितरित्या मातोश्री या निवासस्थानी 4 वाजता पत्रकार परिषद घेतील आणि त्याबाबतची भूमिका बजावतील. पण ह्यात आणखी एक बाब म्हणजे की उद्या ज्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तर या आधी आपण सुद्धा बघितलं होतं की ज्यावेळेस मराठीचा मुद्दा या लोकांनी आंदोलनं केली होती, या नेत्यांनी आंदोलनं केली होती, ज्यावेळेस त्यांना एकंदरीत या मोर्चाच्या वेळेस विजय मिळाला होता, त्यांची भूमिका मान्य करण्यात आली होती, तर त्याचं रूपांतर विजयी मोर्चामध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे जर उद्याचा तिरंगा मोर्चा त्याच्या आधीच हा विद्यार्थ्यांना मिळालेला विजय, त्यामुळे उद्याचा मोर्चा तिरंगा मोर्चा विजयी तिरंगा मोर्चा होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्या